चेंबूर सुमननगर येथे लाल डोंगर येथे जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री मल्हार देवस्थान मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या भक्तिभावातून संपन्न झाला। शिवसेना चेंबूर विधानसभा प्रमुख संजय राठोड यांच्या अथक प्रयत्नातून व शिवसेने उपनेते माजी खासदार राहुल शेवाळे यांचा खासदार निधीच्या माध्यमातून ओम श्री मल्हारी मार्तंड भैरव सेवा समिती ट्रस्टच्या श्री मल्हार देवस्थानचे भव्य निर्माण करण्यात आले। या मंदिराचे उद्घाटन सोहळा शिवसेने उपनेते माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या सोहळ्यादरम्यान भाविक भक्तांच्या माध्यमातून यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करण्यात आला। या मंदिराच्या सोहळ्यात जाधव पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धार्मिक विधी पार पाडल्या। या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी विभाग प्रमुख अविनाश राणे, शिवसेना चेंबूर विधानसभा प्रमुख संजय राठोड, लोकसभा समन्वयक कैलास आरवडे, विधानसभा प्रमुख संजय राठोड, महिला विधानसभा प्रमुख सौ स्वाती दाभाळे, व्यापारी सेल मुंबई समन्वयक लक्ष्मण कोठारी, युवा सेना श्रीकांत तांडले, शाखा प्रमुख राहुल कांबळे, जगन्नाथ पाटील, महिला शाखा संघटिका सौ अक्षता म्हात्रे, सौ प्रियंका कोळी, युवा विभाग अधिकारी सत्यवान पांचाळ, शाखा अधिकारी कुमारी केविन वागडे, माजी शाखा प्रमुख रवि सिंह आदीसह स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। आज बहुत ही खुशी का दिन है। बहुत दिनों से यहाँ पे श्री खंडोबा मंदिर का निर्माण होने की लोगों की मांग थी और बहुत लोगों का प्रयास भी था और आज वो काम पूरा हो रहा है और आज उसका लोकार्पण भी हुआ और आज सभी को श्री खंडोबा का सभी को यहाँ पे आशीर्वाद भी मिलेगा और यहाँ पे मंदिर की व्यवस्था होने की वजह से बहुत सारे लोगों को जेजुरी जाने को नहीं मिलता है। जो हमारे ज्येष्ठ नागरिक है तो उनको यहाँ पे भगवान का श्री खंडोबा का यहाँ पे दर्शन भी मिलेगा और आशीर्वाद भी मिलेगा। आपने खासदार निधि जो हमारा है और जो भी गवर्नमेंट से फंड उपलब्ध होता है तो वो लोगों के काम के लिए और लोगों के जो प्रस्ताव है उसके लिए हम लोग खर्च करते हैं और वही परंपरा रखते हुए आज ये मंदिर का निर्माण हुआ। इसके पहले भी बुद्ध विहार हो, यहाँ पे हमने चर्च भी बनाए हुए हैं, फिर सिख बांधव के हमारे गुरुद्वारा का है। तो ये बहुत सारे काम जो लोगों की डिमांड है वो पूरा करने के लिए हम लोग ने प्रयास किया। या ठिकाणी खंडोबा मंदिर हे पहिल्यापासून छोट्या प्रमाणात होतं, परंतु त्याचा जीर्णोद्धार होऊन मोठ्या प्रमाणात एक मोठा कळस आणि मोठं मंदिर, एक भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी आपले माजी खासदार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते श्री राहुल शेवाळे साहेबांनी केलेलं आहे। शेवाळे साहेब तशा सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर आहेत। लोकांना मदत करणे, मंदिर बांधणे आणि लोक बी कामं करण्यासाठी ते आहेत आणि या ठिकाणी मंदिराची गरज होती। आज याचं रिसर उद्घाटन झालेलं आहे आणि असे चांगले काम करत असल्याबद्दल मी शेवाळे साहेबांचं एक अभिनंदन करतो आणि एक ह्या लाल डोंगरचे रहिवासी म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून मी त्यांचा एक आभार व्यक्त करतो की चांगलं एक मंदिर त्यांनी बांधून दिलेलं आहे। धन्यवाद। साहेबांना जे आमच्या ट्रस्टनी जी मागणी केली होती साहेबांनी ते एकदम मनासारखं मनाच्या पलीकडे पार पडवून दिलेलं आहे। साहेब बोलले की तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही बनवून द्याल आणि असेच साहेब आम्हाला लाभलेत। हे आमची बोलतात ना की आमची प्रेरणा आहे खूप आणि आमच्या मंदिराच्या तर्फे साहेबांसाठी आम्ही इच्छा करतो की साहेब सदैव आमच्या पाठी राहावं आणि असंच भरपूर काम पुऱ्या चेंबूरमध्ये करत राहावं, पुऱ्या मुंबईमध्ये करत राहावं, बस एवढीच भगवंताकडे प्रार्थना करतो। ज्येष्ठ नागरिकांचं म्हणजे गडावरती चढायला वगैरे थोडासा त्रास होत होतो आणि खूप लांब आहे, कमीत कमी 350 किलोमीटर 300 किलोमीटर इथून जेजुरी आहे, तर तेवढा लांब जाता येत नाही आहे। तर लालबाग, मुंबई, विटी, त्यानंतर ट्रॉम्बे, चिता कॅम्प, माहूल ही इथली सगळी जी पब्लिक आहे ही जेजुरीला एवढं लांब जाण्यापेक्षा ती चेंबूर लाल डोंगरमध्ये इथं मंदिरात दर्शन घ्यायला येतात आणि खूप जागृत मंदिर आहे आणि खूप लोक लांबून येतात आणि पालखी सोहळा स्वागत समारंभ म्हणजे भरपूर असे पारंपरिक कार्यक्रम मंदिरात राबवले जातात। हे आता देवाचाच आशीर्वाद आहे। ते स्वयंभू इथं प्रकटलेत आणि लोकांच्या श्रद्धेमुळं इथं प्रकटलेत आणि जे आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्हाला खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या निधीमधून आम्हाला करून दिले। आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहे आणि इथली पूर्ण जनता पण त्यांचे आभार आहे करून त्यांना जेजुरी न जाता इथं राहुल शेवाळे साहेबांनी जेजुरी आम्हाला इथं उपस्थिती म्हणजे लाभून दिलेली आहे, तर आम्ही त्यांचे खरंच मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो। जेजुरीचा खंडोबाचं दर्शन आता आपल्याला या चेंबूरमध्येच लाल डोंगर परिसरामध्ये होणार आहे। या ठिकाणी या मंदिराचं वैशिष्ट्य आपल्याला सांगतो की ही जी हुबेहूब मूर्ती आपल्याला इथे आपल्या देवाची दिसते ती मूर्ती आमचे पुजारी श्री अक्षय जाधव यांनी स्वतः या ठिकाणी जागेवरच तयार केलेली आहे। एक स्वयंभू देवस्थानप्रमाणे या देवस्थानाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच या मुंबईमधील चेंबूर परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविकांना जेजुरीला न जाता या ठिकाणी
या आपल्या देवाचं खंडेरायाचं दर्शन होणार आहे आणि त्याबद्दल मी आमचे सगळ्यांचेच खासदार शिवसेनेचे उपनेते ज्यांच्या खासदार निधीमधून हे मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या भागात ह्या मंदिराच्या पाहणीसाठी आमचे विधानसभा प्रमुख संजयजी राठोड, आमचे शाखा प्रमुख, दोन्ही शाखा प्रमुख आमचे राहुल कांबळे आहेत, अक्षता म्हात्रे यांनी देखील याचा पाठपुरावा चांगला केला आणि या ठिकाणी अतिशय पवित्रपूर्ण वातावरणामध्ये आज सोमवती अमावस्येच्या दिवशी आज हे या ठिकाणी मंदिर सर्वांसाठी खुलं झालेलं आहे। त्याचं लोकार्पण देखील शेवाळे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। मी आपल्याला ज्ञात करू इच्छितो की यापूर्वी निधीमधून आपल्याला मंदिर बनवता येत नव्हतं, परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जो पर्यावरणाचा निधी आहे तो आपण मंदिरासाठी किंवा धार्मिक स्थळासाठी वापरू शकतो अशा प्रकारची दूरदृष्टी आणि धर्मासाठी काम करणारं आमचं शिंदे सरकार आहे आणि त्याचप्रमाणे महायुतीचं सरकार देखील काम करत आहे। धन्यवाद। या मे महिन्यामध्ये वर्ष होऊन गेलं निवडणूक झाल्यानंतर लोकसभेची, परंतु जे खासदार निवडून आले ते त्यांच्याच पदाधिकाऱ्यांना भेटत नाही। आता आमच्या त्याच्यामध्ये मित्र काही आहेत तर ते शोकांतिका सांगतात की एखादं काम खासदाराकडे घेऊन जायचं तर खासदार कुठे बसतात याचाच अजून पत्ता नाही आहे, परंतु आमचे खासदार आज त्या जून महिन्यापासून म्हणजे निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सकाळी 11 वाजता त्यांच्या ईस्टर्न कोर्ट कार्यालयामध्ये उपलब्ध होते आणि ते आजही जनतेसाठी सहज उपलब्ध आहेत आणि तेच मनातले खासदार आहेत लोकांच्या, हे मी निश्चितपणे सांगू शकतो। धन्यवाद। हे मंदिर बनणं म्हणजे एक देवाचीच कृपा होती, योगायोग। कारण मला आठवतं की मागच्या महाशिवरात्रीमध्ये आम्ही इथे आलो होतो शेवाळे साहेबांबरोबर, तेव्हा इकडचे जे मुख्य पुजारी आहेत अक्षय यांनी हा विषय घेतला होता की मला हे मंदिर बनवून पाहिजे आणि शेवाळे साहेबांनी ती एकही क्षणाचा विलंब न करता सांगितलं की हे मंदिर बनवून द्या। मी बोललो ठीक आहे आणि मी असेल, शाखा प्रमुख राहुल कांबळे असतील, आमच्या अक्षता म्हात्रे असतील, आम्ही सगळ्यांनी याचा पाठपुरावा घेतला आणि आज भव्य असं हे जे मंदिर उभं आहे ही फक्त या खंडेरायाची कृपा आहे आणि जसं मंदिर आमच्या अक्षयला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा सुंदर मंदिर इथे आज देवाच्या कृपेने बनून हे तयार आहे। या दक्षिण मध्य मुंबईमध्ये जेवढी कामं शेवाळे साहेबांनी केलेत मला वाटत नाही कोणी केलीत, कारण का ट्रॉम्बेपासून माहूल ते माहूलपासून लोखंडे मार्ग ते दादर या संपूर्ण ठिकाणी माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब यांनी खूप लोकांची कामं केली आणि लोकांना आजही मनातले खासदार तेच आहेत म्हणून ते प्रत्येक लोकांमध्ये आजही परिचित आहेत। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।